नमस्कार. नुकतंच ITI झालंय का? मग ऐका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं एक जबरदस्त संधी आणली आहे. आज आपण याच भरतीबद्दल सगळी अगदी इत्थंभूत माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी हा आकडा बघा, 407. हो, तब्बल 407 ही खरंच खूप मोठी संख्या आहे आणि म्हणूनच ही संधी अजिबात सोडण्यासारखी नाहीये. तर हा 407 आकडा आहे तरी काय? तर या आहेत अप्रेंटिस म्हणजेच शिकाऊ उमेदवारांसाठी उपलब्ध असलेल्या एकूण जागा. म्हणजे बघा, पिंपरी चिंचवड महानगरपालिका एवढ्या मोठ्या संख्येनं कुशल उमेदवारांना ट्रेनिंग द्यायला तयार आहे. तर मग ही संधी आहे तरी काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही करिअरची एक भक्कम पायाभरणी आहे. अप्रेंटिसशिप ॲक्ट 1961 नुसार थेट कामाचा प्रॅक्टिकल अनुभव मिळणार आहे. 2026-27 या वर्षासाठी ही अप्रेंटिसशिप असून ती भविष्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल. ठीक आहे, तर मग नक्की कोणकोणत्या पदांसाठी ही भरती आहे? चला आता आपण पाहूया की कोणकोणत्या ट्रेड्समध्ये जागा उपलब्ध आहेत. आणि हो, इथे इतकी व्हरायटी आहे ना की प्रत्येकाच्या कौशल्यानुसार काहीतरी नक्कीच सापडेल. ही बघा, ही आहे अधिकृत यादी. यात स्पष्ट दिसतंय की कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट म्हणजे COPS साठी तब्बल 106 जागा आहेत, सगळ्यात जास्त. त्या पाठोपाठ वायरमनसाठी 87 आणि इलेक्ट्रिशियनसाठी 80 जागा आहेत. आणि एवढंच नाही, प्लंबर, सर्वेयर अशा अनेक ट्रेड्समध्ये भरपूर संधी आहेत. जागा तर खूप आहेत हे तर कळलं, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, यासाठी कोण पात्र आहे? चला तर आता पात्रतेचे निकष काय आहेत ते बघूया. हा बघा, ऑफिशियल तक्ता. यामध्ये प्रत्येक ट्रेडसाठी काय हवंय हे अगदी स्पष्टपणे दिलंय. उदाहरणार्थ, कोपासाठी 1 वर्षाचं ट्रेनिंग आहे आणि त्यासाठी त्याच ट्रेडमधलं ITI सर्टिफिकेट लागेल. दुसरीकडे इलेक्ट्रिशियन आणि वायरमनसाठी 2 वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे आपला ट्रेड कोणता आहे आणि त्यासाठी काय गरजेचं आहे हे नीट पाहून घ्या. 1 मिनिट थांबा. फक्त ITI पास असणं पुरेसं नाहीये. काही गोष्टी आहेत ज्या खूप खूप महत्त्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे ITI हे 2023, 2024 किंवा 2025 या 3 वर्षांपैकी एका वर्षात पास असायला हवं. दुसरं, NAPS पोर्टलवरचं प्रोफाईल 100च्या 100% पूर्ण असलंच पाहिजे, यात काहीच सूट नाही. तिसरं, बँक खातं आधारशी लिंक आहे ना हे नक्की तपासा. आणि हो, जर कोपा ट्रेडसाठी अर्ज करत असाल तर मराठी किंवा हिंदी भाषा येणं आवश्यक आहे. या गोष्टी अजिबात विसरू नका बरं का. बरं, जर हे सगळे निकष पूर्ण होत असतील तर अभिनंदन. आता आपण आलो आहोत सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर, तो म्हणजे अर्ज कसा करायचा. अजिबात काळजी करू नका, प्रक्रिया खूप सोपी आहे. आपण स्टेप बाय स्टेप समजावून घेऊया. स्टेप 1, apprenticeshipindia.gov.in या NAPS पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करा आणि आपलं प्रोफाईल 100% पूर्ण करा. स्टेप 2, महानगरपालिकेची वेबसाईट pcmcindia.gov.in इथे जाऊन जाहिरात नीट वाचा. आणि स्टेप 3, NAPS पोर्टलवरूनच ऑनलाईन अप्लाय करा आणि सगळी गरजेची कागदपत्र अपलोड करा. झालं, इतका सोपा आहे हे. पुढे जाण्याआधी आणखी काही महत्त्वाचे नियम आणि अटी समजून घेऊया. या गोष्टी माहीत असणं खरंच खूप गरजेचं आहे. हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे, त्यामुळे इकडे नीट लक्ष द्या. ही एक अप्रेंटिसशिप आहे. याचा अर्थ हा अनुभव मिळवण्यासाठी आहे, कायमस्वरूपी नोकरीसाठी नाही. एकदा ट्रेनिंग पूर्ण झालं की महानगरपालिकेत नोकरीवर कोणताही हक्क सांगता येणार नाही. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. हा फक्त तुमच्या करिअरच्या सुरुवातीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर सिलेक्शन झालं तर प्रवासाची आणि राहण्याची सोय स्वतःच करायची आहे. महानगरपालिकेकडून यासाठी कोणताही वेगळा भत्ता मिळणार नाही, त्यामुळे याची तयारी आधीच ठेवा. तर मग आता सगळी माहिती आपल्या समोर आहे. तब्बल 407 जागा, अगदी पारदर्शक निवड प्रक्रिया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रॅक्टिकल अनुभव मिळवण्याची संधी. ही करिअरसाठी एक जबरदस्त सुरुवात ठरू शकते. मग काय वाटतंय? तयारी करायला हरकत नाही, बरोबर?